सरकारी जमिनीवरील अतिक्रमण नियमित करण्याचा सरकारचा निर्णय। राज्यातील गरजूंना घरे देण्यासाठी सरकारचा निर्णय। मुंबई आणि महानगर वगळून राज्यामध्ये सर्वत्र योजना लागू होणार। 31 डिसेंबरपर्यंत अर्ज स्वीकारणार महसूल विभागाचा निर्णय। मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्त पदासाठी 2 नावं चर्चेत। अश्विनी भिडे आणि असीम गुप्ता यांची नावं चर्चेत। मुंबई महापालिकेच्या आयुक्त पदासाठी अश्विनी भिडेंचं नाव आघाडीवर आहे। नालासोपारामध्ये सीएनजी पंपावर अतिरिक्त पैसे घेऊन काळा बाजार। नालासोपारा येथील गुजरात सीएनजी पंप पुरवठा विभागाकडून सीएनजीसाठी रिक्षा चालकांकडून अतिरिक्त 50 रुपये घेतले। बेल्हार पोलीस ठाण्यामध्ये 5 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल। इंधन कंपन्यांकडून इंधन खरेदी करताना आगाऊ रकमेची मागणी। यापूर्वी क्रेडिटवर मिळणारं इंधन आता वितरकांना केवळ रोख रकमेवरच घेण्याची वेळ। रोख रकमेच्या अभावी पेट्रोल डिझेल वितरक अडचणीत। रायगडच्या माणगावमध्ये चुलीची मागणी वाढली। गॅस टंचाईने मातीची चूल खरेदीसाठी व्यावसायिकांची मागणी। कुंभारवाड्यामध्ये मातीच्या चूल बनवण्यासाठी व्यावसायिकांचा भर। नंदुरबार जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये गॅस टंचाईची तीव्रता। गॅस सिलेंडर घेण्यासाठी धडगाव शहरामध्ये रांगा। एका सिलेंडरसाठी नागरिकांना दिवसभर उन्हामध्ये थांबावं लागत असल्याची परिस्थिती। राजूर ते छत्रपती संभाजीनगर मुख्य महामार्गावरील अनेक पेट्रोल पंप बंद। पेट्रोल आणि डिझेलचा साठा नसल्यामुळे पेट्रोल पंप बंद। पुढील 2 दिवसात पेट्रोल आणि डिझेल येणार असल्याचं व्यवस्थापकांकडून स्पष्ट। वाशिम जिल्ह्यामधील पेट्रोल पंपावर गर्दी। पेट्रोल डिझेल संपण्याच्या अफवेनंतर पेट्रोल डिझेल भरण्यासाठी गर्दी। पेट्रोल डिझेल संपल्यामुळे रिसोडमधील पंप चालकांनी विद्युत दिवे बंद केले। बुलढाण्यामध्ये इंधन टंचाईचा फटका शाळेला बसला। इंधन मिळत नसल्यामुळे वाहनांच्या रांगेमध्ये लागलेल्या शाळेच्या बस। बुलढाणा जिल्ह्यामध्ये पंपावर अद्यापही वाहनांच्या रांगा